तर पवारांच्या पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। भुसारा यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। रवींद्र चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारून वर्ष झालं असूनही याबाबत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। तर सुनील भुसारांकडून रवींद्र चव्हाणांची भेट घेण्यात आलेली आहे। सुनील भुसारांनी आता रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे। भुसारा यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। सुनील भुसारा पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत। राज ठाकरेंचे विधान विशेष अधिकाराचं हनन करणार असल्याचं राम कदम यांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या विधानाचं समर्थन होऊ शकत नाही असं देखील राम कदम यांनी म्हटलं। आमदार खासदारांच्या फोडाफोडीवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरती राम कदमांनी टीका केली। विशेष हक्कभंग प्रस्ताव कोणीही दाखल करेल अशा प्रकारचं हे असमर्थनीय विधान आहे। मी स्वतः त्यांच्यासोबत आमदार म्हणून त्याच्या नेतृत्वात काम केलंय, त्यामुळे कालही, वर्तमानात आजही आणि भविष्यातही त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर श्रद्धा आहे आणि ती राहील। त्यामुळे मी स्वतः काही हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार नाही। मात्र वारंवार भाजपला दोष देणं हे कितपत योग्य आहे